पवित्र श्रावण महिन्यातील दुसऱ्या श्रावण सोमवारी जे आहे ते सोलापुरातील ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज मंदिरात जे आहे ते विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे। मी सध्या उभा आहे सोलापुरातील सिद्धरामेश्वर मंदिरात। आपण पाहू शकता सोलापुरातील सिद्धरामेश्वर मंदिरात जे आहे ते सिद्धरामेश्वर महाराजांच्या योग समाधीला जे आहे ते आकर्षक अशा फुलांची जे आहे ते सजावट करण्यात आलेली आहे। वेगवेगळ्या फुलांचे जे आहे ते मेघडंबरी जे आहे ते तयार करण्यात आले आहे। जवळपास 8 ते 9 टन फुलांचा वापर करून जे आहे ते ही सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे। दुसऱ्या श्रावण सोमवारी जे आहे ते भाविकांनी जे आहे ते मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळतं। आपण सोमवारी जे आहे ते विशेष असं महत्व आहे, त्यामुळे सोलापुरातील नागरिक जे आहे ते दर्शनासाठी इथे गर्दी करताना चित्र पाहायला मिळते। सिद्धरामेश्वर मंदिर जे आहे ते भक्तांना फुलून गेल्याचं चित्र पाहायला मिळतं आपल्याला। महाराष्ट्रासह कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, अशा हजारो भाविक जे आहे ते दर्शनासाठी येतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मंदिर समितीच्या वतीने ही विविध धार्मिक जे कार्यक्रम जे आहे ते आयोजित केले जातात। पहाटे काकड आरती जे असेल, ओम नमः शिवाय जप असेल जे आहे ते असे विविध धार्मिक कार्यक्रम जे आहे ते मंदिर समितीकडनं केले जाते। दुपारी जे आहे ते लघुरुद्राभिषेक असेल, महाआरती असेल, त्या हजारो भाविक जे आहेत ते या दर्शनाचा लाभ घेतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊया की आजच्या सोमवारचं महत्व काय आहे। काय आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण जाणून घेऊया। काय सांगाल मावशी, कुठून आला तुम्ही? मैं पूना से आई, सिद्धेश्वर भगवान के दर्शन के लिए आई हूँ। पवित्र श्रावण मास चल रहा है, भगवान सारे कष्ट हर लेते हैं। ओम नमः शिवाय, हर हर महादेव। मी मागच्या 8 दिवसापासून मंदिरात येत आहे आणि सिद्धेश्वर महाराजांचे दर्शन करून खूप मन प्रसन्न होत आहे। धन्यवाद। ओम नमः शिवाय। सिद्धरामेश्वर मंदिरात जे आहे ते हजारो भाविक जे आहे ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह जे आहे ते सिद्धरामेश्वराच्या दर्शनासाठी सोलापूरमध्ये दाखल होत असतात। रवी ढोबळे, जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर।